ज्यांनी सोयाबीन अजूनही विकलेला नाही आणि त्यांना चांगल्या बाजारभावाची प्रतीक्षा असेल, तर तुमच्यासाठी हा काळ अतिशय चांगला आहे विक्रीसाठी. एकूणच एप्रिल महिनासुद्धा सोयाबीनच्या बाजारभाव चांगला मिळवून देण्यासाठीचा अतिशय चांगला काळ राहणार असल्याचं विश्लेषणातनं दिसून येत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोयाबीन हे एप्रिल महिन्यात हमीभाव ओलांडण्याची शक्यता आहे. ते कसे आणि कुठल्या बाजारात कसे दर आतापर्यंत राहिलेले आहेत, ते किती वाढलेले आहेत ते जाणून घेऊया. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हा व्हिडिओ आपण अर्थातच 2 टप्प्यांमध्ये करणार आहोत. पहिल्यांदा असं दिसतंय की मागच्या आठवड्याच्या तुलनेत मार्चच्या शेवटच्या आठवड्याची आकडेवारी जी आहे सोयाबीनच्या बाजारभावांची, तर हे बाजारभाव बऱ्यापैकी वाढलेले आहेत. मागच्या वर्षी मार्च एंडला जे बाजारभाव होते त्या तुलनेत अनेक बाजार समित्यांमध्ये साधारण 25 ते 35% वाढ आहे. काही ठिकाणी 20% वाढ आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत मार्चच्या एंडपर्यंत म्हणजे मार्चच्या 3ऱ्या आठवड्याच्या तुलनेत मार्चच्या 4थ्या आठवड्यात जे बाजारभाव आहे त्यातसुद्धा 3-4 अपवाद वगळता बाकी सर्व ठिकाणी वाढ दिसून येत आहे आणि पुढचा काळ हा चांगला असणार आहे असं तरी दिसतंय. ठीक आहे, आता मी हे बाजारभाव वाचून दाखवतो. तत्पूर्वी एक आव्हान आहे की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी तातडीने इथं सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा. इतकंच नव्हे तर सोयाबीन, तूर, मका, हरभरा, कापूस या संदर्भात आपण विश्लेषण करत असतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही हवं आहे का, काही माहिती पाहिजे का, तेही मला कळवा. लवकरच आपण ह्या ॲग्रो शिवार न्यूजमध्ये आणखी काही गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत, त्यामध्ये माहिती सांगणार आहोत. अहिल्यानगरमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत अर्धा ते पाऊण टक्क्यांनी वाढ आहे. 5,303 पर्यंत पोहोचले सरासरी. जेव्हा सरासरी 5,300 पोचतात तेव्हा जास्तीत जास्त हे त्यापेक्षा जास्तच असतात 200-300 रुपयांनी, हे तुम्हाला माहिती आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 26% वाढ आहे. अकोला बाजारात 5,352, मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण पाऊण टक्क्यांची घट, मागच्या वर्षीच्या तुलनेत 34% वाढ. अमरावतीमध्ये 5,000 इथपर्यंत पोचलेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2% घट, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत 19% वाढ आहे. बीडमध्ये 5,668 ऑलरेडी हमीभाव पातळी ओलांडली. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 7.25% वाढ आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 30% वाढ आहे. बुलढाणामध्ये 5,000, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2.5% घट, पण मागच्या वर्षाच्या तुलनेत 24% वाढ आहे. चंद्रपूरमध्ये 5,475, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 6.5% वाढ आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 35% वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरला मात्र 4,950 वर आलेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण 4.25% घट आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत मात्र 19% वाढ आहे. धाराशिवला 5,409, धुळ्याचे इथे हे नाही आहे, 5,409 पर्यंत पोचलेले आहेत. 29% वाढ, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2.3% वाढ. हिंगोलीला 5,370, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 8.5%, मागच्या वर्षीच्या तुलनेत 31%. जालन्यामध्ये 5,414, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2%, मागच्या वर्षाच्या तुलनेत 28%. जळगावमध्ये 4,800, मागच्या वर्षाच्या तुलनेत साधारण 6%, 19% वाढ आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 6% घट. आता लातूरला 5,638 पर्यंत पोचलेले आहेत. तर 5,638 3% वाढ आहे एका आठवड्याच्या तुलनेत आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 28% वाढ आहे. एकूणच सोलापूरला जे आहे 5,600 पोचलेले आहेत. वाशिम 5,262, वर्धा 4,511, यवतमाळ 4,956, नाशिक 5,513, परभणी 5,332, नांदेड 5,320, नागपूर 5,394 आणि वाढ जी आहे ती मागच्या आठवड्याच्या तुलनेत आहेतच, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत 22 ते 35% वाढ आहे. आता या सगळ्यांवरनं ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे तो भाग आपण सुरू करूया की सोयाबीन चे जे याचे दर आहेत
सोयाबीनच्या विक्रीचे दर आहेत ते संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये हे याची हमी भावाची पातळी ओलांडणार आहेत. कृषी विभागाचा प्रकल्प विभाग आहे, स्मार्ट प्रकल्प विभाग, त्याच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष येतो. तिथल्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या हवाल्यानुसार ही सगळे आपण सांगतो आहे. तर सोयाबीनचं यंदा असं झालं आहे की सोयाबीन तेलाची जी आयात आहे तिच्यामध्ये वाढ झाली होती 24-25ला, पण 25-26च्या अंदाजानुसार या आयातीमध्ये 22% घट आहे. आता जो मार्चचा रिपोर्ट आला आहे त्या रिपोर्टमध्ये हे सांगितलेलं आहे. त्यामुळे ही आयात मागच्या वर्षी होती 54%, आता झाली 42.50. याचा अर्थ हे सोयाबीनच्या दराला वाढीला पूरक आहेत. आता जागतिक सोयाबीनचं उत्पादन मार्चच्या याच्यानुसार काय आहे ते बघूया. अमेरिकन कृषी विभागाच्या अंदाजानुसार 24-25-26साठी सोयाबीन उत्पादनाचा अंदाज आहे 4,272 लाख टन. तो मागच्या वर्षाचा इतकाच आहे, पण आपण तेलाची आयात कमी झाल्यामुळे त्याचा फरक पडणार आहे सोयाबीनच्या बाजारभावावर. चालू वर्षी सोयाबीनची मासिक आवक नोव्हेंबर 25 पासून कमी होत असल्याचे दिसून येते. हा पण एक त्याच्यामध्ये इफेक्ट आहे. आता सोयाबीनचे उत्पादन भारतात कसे आणि काय आहे ते बघूयात. हे महत्त्वाचं आहे. तर 24-25च्या तुलनेत 25-26ला सोयाबीनचे उत्पादन घटल्याचं दिसून येत आहे. 24-25ला होतं 125.8 लाख मेट्रिक टन, आता ते 105 लाख मेट्रिक टन आहे. साधारण 17% कमी आहे. मार्च 26चा हा रिपोर्ट आहे. चालू वर्षी आवक कमी आहे ते झालंच. आता सोया पेंटची निर्यात जी आहे ती मात्र घटलेली आहे. ती 17.80 लाख मेट्रिक टनावरनं 8.50 लाख मेट्रिक टन इतकीच होईल असा अंदाज लावला जातो आहे. भारताच्या सोयाबीन निर्यातीत सन 24-25 या वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली. तसेच 24-25साठीच्या अंदाजानुसार निर्यातीत घट होण्याची शक्यता असून निर्यातीचे प्रमाण जे आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत कमी राहण्याची अपेक्षा असल्याचा हा रिपोर्ट सांगतो. आता सर्वात महत्त्वाचं की सोयाबीनचे बाजारभाव संपूर्ण एप्रिलमध्ये सरासरी काय राहू शकतात. ते हमीभाव पातळी ओलांडणार आहेत, काही काळजीचं कारण नाही. पण ते तरी पण किती वरपर्यंत जाऊ शकतं. ते 7,000 जातील, 6,000 जातील. वास्तव काय ते समजून घेऊ. 2025-26 हंगामासाठी किमान आधारभूत किंमत जी आहे ती 5,328 रुपये प्रति क्विंटल आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किमतीत MSPच्या दिशेनं जात आहेत असं एकूण दिसतं आहे आकडेवारीवरनं. आता मागच्या 3 वर्षांच्या सरासरी बाजारभाव काय राहिल्या ते आपण बघू. एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल 23मध्ये 5,152, एप्रिल 24मध्ये 4,496, एप्रिल 25मध्ये 4,413 असे होते. मागचे 24 आणि 25 वर्ष हे 4,500च्या आसपास बाजारभाव रेंगाळत होते. पण आता एप्रिल 26मध्ये सोयाबीनच्या किमती 5,350 ते 5,650 अशा राहतील. थोडक्यात 5,400 ते 5,700 या दरम्यान सरासरी सोयाबीनचे किमती राहू शकतात. हमी भावापेक्षा जास्त राहू शकतात. यावरनं आपण विक्रीचा निर्णय किंवा ठेवायचा निर्णय घ्या. ॲग्रोशिवार कुणालाही खरेदी विक्रीचे सल्ले देत नाही याचं डिस्क्लेमर आपण दिलेलंच आहे. जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की सबस्क्राईब करा. धन्यवाद.